नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री भरतभाऊ वाघ, गाव वरखेड, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा आपण डाळिंबाच्या प्लॉट भेटप्रसंगी दुसऱ्या बहाराची तयारी करत असताना 500 झाडांचा प्लॉट सरांनी मागच्या 3 वर्षापूर्वी लावला होता। मागील वर्षी पहिला बहार पकडल्यानंतर सरांचा माल हा 10.5 टन गेलेला आहे। चालू वर्षी आपण श्री बायोच्या माध्यमातून 15 ऑक्टोबर 2025च्या हिशोबाने या प्लॉटला ट्रीटमेंट ही चालू केली असता आपल्याला रेस्ट बहारामध्ये डाळिंब या पिकामध्ये कोणकोणती कामं करायला हवी त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतोय। सर्वप्रथम आपण सरांनी जर बघितलं तर हे पूर्ण क्षेत्र जे हे तयार करून घेतलेले आहे, मध्ये रोटरिंग करून घेतलेली आहे आणि जी बेडला जी थोडी माती लावलेली होती ती आपण ती कमी करून घेतलेली आहे, नंबर 1। नंबर 2, जे खोडाला शूट होते ते शूट आपण संपूर्णपणे रिमूव्ह केलेले आहे। ज्यावेळी शेतकरी बांधव शूट हे काढत असतात त्यावेळेस आपण चुना मोरचूत म्हणा किंवा बोर्डो मिश्रण म्हणा किंवा अर्धा टक्क्याचा बोर्डो तरी आपण प्रति खोड हे धुवून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की खोडामधूनच बुरशीचा प्रादुर्भाव हा सिस्टममध्ये होतो आणि त्याचं रूपांतर आपल्याला प्लाझ्मिओरा, फायटोफिथोरा व त्यानंतर फ्युझॅरियम किंवा विल्टिंगचा प्रॉब्लेम आपल्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात हा जाणवतो। नंबर 3, पोटातले शूट हे काढून घेतलेले आहे। नंबर 4, रेस्ट बहाराचे काम करणे हे खूप गरजेचे आहे। ज्या शेतकरी बांधवांचे मागच्या वर्षी 500 झाडांमध्ये 600 झाडांमध्ये 12 टन 10 टन 14 टन माल गेलेला आहे, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांची जी काडी आहे ती बारीक राहून गेलेली आहे, तिला आपण रिफिल काडी म्हणतो। पण ती रिफिल काडी जर आपल्याला फुगवण किंवा गर्भधारणा जर करायची असेल तर आपल्याला दर 5-6 दिवसाच्या गॅपने स्प्रे घेणे हे गरजेचे आहे। त्या माध्यमातून कोणकोणती औषधं आपण घ्यायला हवी त्यामध्ये आपण 05234, 05920, मॅजिक मिक्स, रिप्लॅटिनो, न्यूट्रिक्स रेड, MSK असे औषधांचा आलटून पालटून जे स्प्रे आपण जर घेतले तर नक्की आपल्याला काडीमध्ये गर्भधारणा ज्यावेळी आपण पानगळ करणारे 15 डिसेंबर म्हणा किंवा 15 जानेवारी म्हणा त्यावेळेस आपल्याला काडी भरून काढणे हे गरजेचं आहे। आता मागच्या या दिवाळीनंतर म्हणा किंवा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, आता नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून तर पाऊस हा चांगल्यापैकी थांबलेला आहे, पण सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाऊस पडल्यामुळे काय झालं की जी आपली जुनी पालवी होती म्हणजे पानगळ झाल्यानंतर पानगळ झाल्यानंतर ज्यावेळेस माल उतरतो 7-7.5 महिन्यांनी आणि जो मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा जो पाऊस चालला आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, या पावसामुळे जी पालवी जुनी होती ती पालवी निंबर झाल्यामुळे तो पाला हा गळून गेलेला आहे। आणि ज्यावेळी आता आपण हे डोसेस भरतोय तर डोसेसच्या माध्यमातून आपण शेणखत, प्रोमयुक्त बेस खत, त्यानंतर इंडी रूट्स, त्यानंतर आपण रासायनिक खतांमधून 10-26-26, 15-15 किंवा 20-20-0-13, 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, 500 ग्रॅमच्या हिशोबाने भरत असताना ज्यावेळी आपण डोस लावतो तर अशा वेळेस आपल्याला झाडांना पाणी देणं गरजेचं आहे। आणि जास्त पाऊस झाल्यामुळे जी जुनी पालवी होती ती जुनी पालवी गळाली, त्या ठिकाणी आपण नवीन पालवी ही निर्मिती करून तिला निंबरनेस आणणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत ती पालवी काही क्षार होत नाही किंवा निंबरपणा त्या पालवींना येत नाही तोपर्यंत आपण शेतकरी बांधवांनी पानगळ ही घेऊ नये असं मला वाटतं। सध्या थंडी ही मागच्या 8 ते 10 दिवसापासून मोठ्या प्रमाणात असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा विषय आहे की आपण पानगळ ही घ्यायला हवी, कारण की ज्या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी पाणी हे तोडलेले आहे त्या ठिकाणी फुलामधून झाडामधून हे फूल हे मोठ्या प्रमाणामध्ये निघतं आहे। तर अशा ठिकाणी आपण घाई करू नये। जर थंडी ही अचानक वाढली डिसेंबर एंडमध्ये किंवा डिसेंबर मध्यमध्ये तर आपलं झाड हे पानगळ मारल्यानंतर शाकीय अवस्थेमध्ये जाऊ शकतं। आपल्याला झाडाला शाकीय अवस्था निर्माण करून लैंगिक अवस्थेमध्ये ढकलणे हे गरजेचं आहे। तर मी सरांना आपला अनुभव विचारेल की मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपण श्री बायोकडनं ट्रीटमेंट फॉलो करता, ते आपला काय अनुभव आहे? नमस्कार सर, जेव्हापासून आम्ही तुम्हाला फॉलोअप करतो आहे तेव्हापासून आम्ही तुमची पूर्ण ट्रीटमेंट घेतो आहे। तर तुम्ही जेव्हा पहिली व्हिजिट दिलेली होती तेव्हा ही काडी, समजा ही काडी बघा, ही काडी एकदम बारीक होती, पण तुम्ही सांगितली ही बारीक काडी फुगवण्यासाठी मी तुम्हाला काही औषध देतो, काही खत देतो, त्या पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे। सरांनी आम्हाला इकोफास्ट असेल किंवा इंडी रूट्स असेल हे खत त्या ठिकाणी आपल्याला टाकण्यास सांगितलेले होते आणि त्याच्यामध्ये असलेले जे वॉटरशूट वगैरे होतं, जी दाटी होती ती कमी करण्यास सांगितलेली होती। आणि स्प्रेसाठी मॅजिक मिक्स असेल किंवा त्यानंतर श्री प्लॅटिनो असेल 05234 हे स्प्रे त्या ठिकाणी आम्हाला दर 5व्या दिवशी त्या ठिकाणी सरांनी घ्यायचे सांगितले होते आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती त्या ठिकाणी फॉलो केलेली आहे। आणि त्या पद्धतीने तुम्ही जर बघता तर आज झाड एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तुमच्यासमोर आहे। जसं की सरांनी सांगितलं होतं की खोड एकदम वॉश करून घेणे, तर वॉश करून घेण्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला थोडंसं खोडाला जास्त माती लागलेली होती आणि ती माती कमी करण्यासाठी सांगितलं होतं। आम्ही ती माती कमी करून आणि त्यानंतर 5-6 लिटर पाण्याने प्रत्येकी खोड आम्ही त्या ठिकाणी धुतलेला आहे आणि धुतल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर आम्ही मोरचूद आणि चुना या पद्धतीने आम्ही ह्या शेड्यूलनुसार हे जे खोड आहे हे खोडसुद्धा त्या ठिकाणी क्लीन केलेलं आहे। आणि आम्हाला श्री बायो
महाजन साहेब त्या कंपनीचं काम करतात आणि आम्हाला त्यांचे प्रोडक्ट्स एकदम व्यवस्थित वाटलेले आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचं शेड्यूल जे आहे ते फॉलोअप करतो आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अभिप्राय श्री सरांनी केल्यानंतर शेतकऱ्यांची भाषा शेतकऱ्यांना ही चांगल्या पद्धतीने कळते. तसं आपल्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगण्याचा हा प्रयत्न असतो. तर मी शेतकरी बांधवांना खास करून तमाम महाराष्ट्रातील ज्या भागामध्ये शेतकरी आंब्या बहाराची आता 80 ते 90% शेतकरी हे तयारी करतात त्यामध्ये पुणे, बारामती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक म्हणा किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव म्हणा, सांगली, सातारा या भागामधील डाळिंब उत्पादकांनी हे लक्षात घेणं गरजेचे आहे की आपल्याला रेस्ट बहारामध्ये काम करणं हे अपरिहार्य आहे. जर आपण काम नाही केलं तर आपलं निघणारं फूल हे तेवढ्या विकली राहील किंवा आपली सेटिंग ही मोठ्या प्रमाणामध्ये ड्रॉप होईल. सेटिंग झाल्यानंतर साईज ही आपल्याला कमी मिळेल. साईज मिळाल्यानंतर आपल्याला अँथ्रॅक्नोज म्हणा, सर्कोस्पोर म्हणा किंवा प्लेग म्हणा किंवा कोलेटोट्रिकम म्हणा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा आपल्याला जाणवेल. तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल की आपण रेस्ट बहारामध्ये जास्तीत जास्त काम करावं असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन. आभारी.